सॉरी सॉरी, अरे थोडा उशीरच झाला, बसच मिळत नव्हती. बोल ना, एवढ्या घाईघाईत का बोलावलंस? अशू, कधी करायचं आपण लग्न? आता तर आई पण मागे लागली. अरे मग आईला सांग, एखादी सुंदर मुलगी बघून लग्न करून टाका तुझं. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय? मग झक मारायला 5 वर्ष मी तुझ्या मागे फिरत होतो. हे बघ अशू, तुला चांगलंच माहितीये मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीचा लग्नासाठी विचार सुद्धा करू शकत नाही, आणि तरी तू असं वागतेस. मग कसं वागू? सांग ना, कसं वागू? अरे बाबांचा जॉब गेलाय, सतत 12 महिने आजारी असतात ते. आईचे गुडघे गेलेत, भावाचं अजूनही शिक्षण सुरू आहे. रोज सकाळी 5 वाजता उठते मी, स्वयंपाक करते, धुनी भांडी केर कचरा आवरून जॉबला निघते. जेमतेम महिन्याला 15-16 हजार पगार आहे रे मला. त्यावर कसं बसं घर चालतं. त्यावर भावाचं शिक्षण, बाबांची औषधं. आणि तुला काय वाटतं, हे सगळं सोडून तुझ्याशी लग्न करून मी का त्यांना मरायला सोडून देऊ? अगं पण लग्न तर करावंच लागणार ना. नाही करायचं मला लग्न, नाही करायचं, समजलं? आशू, 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 हे बघ, आय एम सॉरी. हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं ऍक्च्युली. बघ तुषार, तुला माझ्या घरची परिस्थिती चांगलीच माहितीये. मला जसे आई वडील हवेत तसं तू पण हवायस. पण तू सांग, मी तरी काय करू? हे बघ, तुझा हाच प्रॉब्लेम आहे ना की तुझ्या घरामध्ये तू फक्त एकटीच कमावणारी आहेस. प्रश्न फक्त कमाईचा नाहीये रे, त्यांच्याकडे बघणारं, त्यांची काळजी घेणारं, कुणीतरी हक्काचं आपलं माणूस हवंय मला. माझ्याजवळ एक मार्ग आहे, आणि हक्काची व्यक्ती सुद्धा आहे. कोण? मी तुला उद्या सांगतो. अरे पण मला सांग तरी, तुझ्या डोक्यात काय चाललंय? सगळं उद्या सांगतो. आपल्या नेहमीच्या स्पॉटवर भेटूया. ओके, बाय 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 बाय. तूच का नाही येत माझ्या घरी घर जावई बनून? ये घर जावई, छेचे, आणि लोक काय म्हणतील मला? लोक काय म्हणतील? हा, अरे स्वतःच्या स्वार्थासाठी बहिणीला पुढे करतोयस तू, आणि तुला त्या लोकांची पडलीये. कसले स्वार्थी आहेस रे तू? आता ह्यात कसला आलाय स्वार्थ? आणि असंही आज नाही तर उद्या तिला लग्न करावंच लागणार आहे ना. तिचं लग्न करायचंच आहे आम्हाला. मग तुझा भाऊ बेटर ऑप्शन आहे ना. आणि त्या दोघांसोबत हे सगळं बोलणार कोण? ते तू सगळं माझ्यावर सोडून दे. बघ तुला काय योग्य वाटतं ते. नाहीतर तुझ्यासाठी घर जावई हा ऑप्शन आहे. नाहीतर माझा विषय सोड. भेटू उद्या. अरे बाय. उद्या काय बाय काय करते? उद्या अरे भेटू. उद्या नाही. हे बघ, ऐक ना. जरा या पोरी बघून घे. आई, तुला किती वेळा सांगितलंय, मी आशू सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच मुली
होतं का? घर जावाई, आई दे ह्याला पाठवून. तसाही दिवसभर तिचाच विचार करत असतो. जाईल एकदाचा घरात. श्वेता, तुझं थोबाडानं खूप चालायला लागला हल्ली. चालवणार माझं थोबाड मी चालवणार. काय करशील रे तू? हा काय करशील? आई बाबा गेल्यानंतर ह्यानी काही केलंय का आपल्यासाठी? दादा म्हणण्यासारखं काही आहे का ग ह्याच्यात? श्वेता, इकडचं थोबाडानं तिकडे करून ठेवेल. उगाच डोक्यात जाऊ नकोस माझ्या. जाणार तुझ्या डोक्यात मी जाणार. आणि काय रे आई समोर मला म्हणतोस की तू माझ्या थोबाडीत मारणार आहेस म्हणून? तू आई, मारतो बघ, कोणाला? अगं हिला सांग हिला. आता मी रडणारी राहिलेली नाहीये म्हणून सांग याला. मोठी झालीये. किटकिट नुसती. आता तू कुठे चाललास? मशानात. आई कुठे जाणार तो? आशूकडे. जेवायला काय केलंस? बनवते काय? नाही नाही राहू दे. पिझ्झा मागवते आता. तोच खाऊया. चल. सो सॉरी सो सॉरी सो सॉरी सो सॉरी. मला भूक लागली आहे. ये बस, आपण पटकन काहीतरी खाऊन घेऊ. चल बोल लवकर. चल. ए, तो रोहन आहे का? ए हो रे, तोच दिसतोय. चल 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 बघूया आपण. रोहन, तू काय करतोयस इथे? ताई तू इथं काय प्रकार आहे हा? कॉलेज झाल्यावरती रोज 2 तास डिलिव्हरी करतो. माझ्या मित्राचाच कॅफे. कोणी सांगितलं हे उद्योग करायला तुला? ताई तू माझ्यापेक्षा मोठी असली तरी मला तुझी दगदग कळते का आता? तुझी रोजची धावपळ, माझ्या शिक्षणाचा खर्च, मला मला माझ्यासाठी थोडं तरी करू दे ना. अरे हो, पण याचा तुझ्या अभ्यासावर परिणाम होईल. ताई अगं परिणाम पडला ना तरी मी प्लेसमेंट काढणार. कारण मी एका जबाबदार बहिणीचा एक जबाबदार भाऊ आहे. मला ऑर्डर येते, मी निघतो. रात्री ये घरी, बघते तुला. लहान म्हणता म्हणता जबाबदाऱ्या समजायला लागल्या रे याला पण. या गोष्टीसाठीच तर मला तुझा भाऊ आवडतो. तोही अगदी तुझ्यासारखा आहे. आणि म्हणून तर मी माझ्या बहिणीचं, श्वेताचं आणि रोहनचं लग्न जुळवायचा प्रयत्न करतोय. पण तू श्वेताशी बोललास का? काय म्हणाली ती? 2 मिनिटं शांत बसून माझ्याशी बोलेल तर ना. म्हणजे पुन्हा तुमचे भांडणं झाले? ॲज युजल. मग ती लग्नाला रेडी कशी होणार तुषार? होईल काहीतरी. नशिबात असेल तर होईल सगळं नीट. चल बस, मलाही भूक लागली आता. आपण लगेच जेवून घेऊया. आई तो पिझ्झावाला येईल आता. त्याला 300 रुपये द्यायचे. 5161 माझा पासवर्ड आहे. तो जीपेचा पण नंबर आहे. त्याला देऊन देते. मी चालले आंघोळीला. मॅम ते ऑर्डर तुमची. ते 300 रुपये झाले. हो, काही प्रॉब्लेम आहे का? पासवर्ड जरा विसरले. काय काय? थोडं थांबा. ठीक आहे. श्वेता बाळा, झाली का ग अंघोळ? काय गाई? अरे बाळा, पासवर्ड विसरली ग, जरा सांगते का परत? एक काम तुला धड येत नाही. थांब मी आलेच. काय गाई? एक काम तुला सांगितलेलं होतं. दे इकडे. अगं दरवाजा तर लावायचास ना. ग बाई, माझ्या लक्षातच नाही. 5161 राहिला तर लक्षात धर. सॉरी 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 काय गाई? सॉरी सॉरी पासवर्ड विसरले होते रे. हां झालं. थँक्यू. सांभाळून जा रे. हो हो. आई जाऊ येतो तुझा. हा अगं तसं नाही, तो एवढा वेळ थांबला ना आपल्यासाठी. कामच आहे त्याचं ते. आई किती पैसे दिलेस तू त्याला? 300. 3000 पाठवलेस. काय आई? जास्त लांब नसेल गेला. थांब थांब, मी पाहते. नाही तू थांब. हे बघ धरायला. मी जाऊन बघून येते. काय तर खरं. ए थांब.
अहो मॅडम 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 चोर कोणी करता? हा, चल, कुठे निघालेलास? अहो मॅडम काय बोलताय? कसली चोरी? काय तू चोर मला बघून पळत का होतास रे? कुठे पळून गेलो? तुम्हाला मी आता बघितले. आणि कोण चोर? काय चावी द्या, मला जायचंय. वा, चोर ते चोर आणि वरनं शिरजोर. मला उरलेले पैसे ते. स्लेप पैसे. आता माझ्या आईने तुझ्या स्कॅनरवरती पैसे नाही मारले पिझ्झाचे? अहो पिझ्झाचे होते ना मग ते मॅडम. किती होतं ते? 300 रुपये होतं बरोबर. हा, मग? माझ्या आईने तुला 3000 मारले. उरलेले पैसे वापस कर. एक मिनिट, पहिले तर तुम्ही नीट बोला. मला नाही माहिती किती पैसे तुमच्या आईने ट्रान्सफर केले, 300 की 3000. आमचा फोनचा स्कॅनर असतो त्याच्यावरती मला अरे, 3000 मला तुझं कळलं. हॉटेल आहे ना, मग मला दे ना पैसे. तुमच्या हॉटेलचे पैसे तुझ्याकडे येणार का? माझ्याकडे नाहीयेत त्या. मला स्कॅनर दाखव चल. हे बघा, हा ना आमच्या कंपनीचा स्कॅनर असतो, त्याच्यावरती ना कळत नाही मग आम्हाला. तुझंच हॉटेल आहे, तुझीच कंपनी आहे. मला तिकडे ऑफिसला घेऊन चल आणि मला तिथे सांग ऑफिसमध्ये. एक मिनिट, मला ना बाकीची कामं पण आहे, तुम्ही जाऊन स्वतः घेऊन या. मला तुझी नका सांगू. बाकीची कामं गेली खड्ड्यात. मला माहिती नाही. एक मिनिट. ही चाबी घे. मला ऑर्डर मला डिलिव्हर आत्ता करायला तिकडे जायचंय. घेऊन चल. मॅडम मला ऑर्डर. चल अरे चल. हा जाऊया ना, गाडी चालू करू द्या. हा. काय माणूस आहे हा? 3 आणि 3000 मध्ये फरक नाही करत. चल पटकन. तुम्ही थांबा इथे, मी आलो. अरे वा, तू पळून बिळून गेलास म्हणजे? अहो मॅडम, मी पळून काय जाईन? मी चोर आहे का? थोडा तरी विश्वास ठेवा ना. ठीक आहे जा, पण मी जास्त वेळ वाट नाही बघणार हा. बरं ठीक आहे, आलो. अरे बाबा, लगेच पैसे रिटर्न होत नाहीत. सिस्टीम पेंडिंग असते, 24 तास लागतात. म्हणजे मर्चंट अकाउंट आहे आपलं, असे डायरेक्ट रिफंड होत नाहीत. थोडी प्रोसेस वगैरे काय असते की नाही? अहो काका, ती मुलगी माझ्या मागे लागली हो. अरे तिला सांग 24 तास लागतील. तुझ्या समोरच आता हे केले ना मी. तू जा आता, माझं डोकं नको खाऊस. बाबा बाजू. ते काकाने पैसे ट्रान्सफर केलेत, ते 24 असं तुमच्या अकाउंट मध्ये येतील. 24 तास म्हणजे चालत येत आहेत का पैसे? मला आत्ताच्या आत्ता माझे पैसे हवेत हा. मॅडम, मर्चंट क्यूआर आहे, 24 तास लागणार. प्लीज तुम्ही असं. कॅश द्यायला सांग त्यांना. मॅडम त्यांनी केलेत ना ट्रान्सफर. मला नीट माहितीये तुमचे काय धंदे असतात ते. मला आत्ताच्या आत्ता माझे पैसे पाहिजेत, नाही ते मला माहित नाही. आणि जोपर्यंत मला तू देणार नाही अहो थांबा, मी आलो त्यांच्याशी बोलून. तुमचं ना काय नाही यार. काका किधर गए? चले गए. हाँ यार, मुलीला काय सांगायचं मी? अरे मला पण नाहीये जागेवर ना यार. काय करायचं हिचं? किती वेळ झाला यार, मीच जाऊन बघ. केली 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 केली. काय? हे बघ आई, तू काळजी करू नकोस, मी बघतो. हा हो. यार ही श्वेता पण ना. आता काय झालं? अरे आईचा कॉल होता. ही श्वेता आहे ना, कोणत्या तरी डिलिव्हरी बॉयला शोधायला त्याच्या मागे गेली आहे. अजून घरी नाही आली आहे. हा, मग तुला कॉल करणं विचार कुठे आहे? फोन घरी विसरून गेली आहे ती. मूर्ख कुठली. मग आता आता काय, मलाच काही कळत नाही. एक काम कर ना, आईला कॉल कर आणि विचार काय ऑर्डर केलं होतं. ऍटलीस्ट आपल्याला ऍड्रेस तर मिळेल. हा हा, गुड आयडिया. दादा, बिल मी देते, तू आधी आईला कॉल कर. पटकन कर. दादा किती झाले? अहो दादा, पण तो तुमचा माणूस आहे ना, आणि श्वेता! मग तो घेऊन गेला. श्वेता काय झालं? दादा अरे, ती आहेच आहे का तुझ्यासोबत अजून? हिच्यामुळे घडलंय रे दादा सगळं. अरे आता हिचा काय संबंध आहे या सगळ्यात? दादा अरे, सकाळी भांडणं कोणामुळे झाली? हिच्यामुळे झाली. हिच्यामुळे आईच्या घरात लक्ष नव्हतं आणि म्हणून तिने 300 ऐवजी ते 3000 रुपये ना त्या डिलिव्हरी बॉयला दिले. तिनं आपल्या आयुष्यातली पनोती. श्वेता, आशू. काय ग एक टावडे, समजतेस काय तू स्वतःला? स्वतःच्या चुका दुसऱ्यावर ढकलतेस. विंडो कुठली? आशू, दादा, बाबांनी कधी हात पण उचलला नाही रे. तू नुसतं बघत बसलास. हे बघ श्वेता, श्वेता श्री! ऐक तरी. श्वेता ऐक ना. श्वेता
अरे यार, गोष्टी जेवढ्या सोप्या करायला जातो ना तेवढ्या अवघड होऊन बसतात. तुला काय गरज होती तिच्यावर हात उचलायची? मग का तिची आरती उतारू? ऐकलं तू काय बोलत होती ती मला? अरे एक काम कर, तू जा, मी बघतो आता काय करायचंय ते. मी एकटी नाही जाणार. तू घेऊन आलास ना मला इथे, आता तूच घरी सोड. अरे आशू आशू सिच्युएशन समज यार. सिच्युएशन गेली खड्ड्यात. बरं बाई, चल चल. नको, एक काम कर, तू जा, सांभाळ तुझ्या लाडक्या बहिणीला. अरे नक्की जाशील एकटी? प्लीज. श्वेता, आई, तुला आज डिसाईड करायला लागेल. एकतर हा तरी या घरात राहील, नाहीतर मी निघाले. अगं पण झालं तरी काय? काही नाही ग, तुमची नेहमीचीच नाटक आहे. श्वेता श्वेता श्वेता, हे बघ, उगाच डोक्यात राग धरून बसू नकोस हा. ए तू जा रे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही रात. श्वेता ऐक तरी, तू नाही ऐकणार आहेस का? बर. दादा, दादा दार उघडा. दादा दार उघडा. मी तुला शेवटचं सांगतेय. दादा दार उघड. आता तुला जिकडे जायचंय तिकडे जा. ठीक आहे, तू दार नाही ना उघडला. दार उघड. बर दादा, नाही काय? दार उघड. दादा, दार उघड. दादा. हा बोल आशू. काय चाललंय तिकडे? काही नाही ग, मॅडम घर सोडून चालल्या होत्या. अरे बापरे, मग? मग काय, बाहेरून कडी लावून घेतली, आत बसली आता रडत. रडून रडून दमली की झोपेल. चालूच असतं हे नेहमीच. बरं तू पोचलीस का घरी? हो, मी पोचलीच आहे. बरं ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. अरे बाळा, ती श्वेता काय म्हणते बघ. एक मिनिट आशू. अरे ती श्वेता म्हणते कडी जर उघडली नाही तर खिडकीतून मी उडी घेईन. काही नाही होत आहे ग, तिचं नेहमीच आहे, तुला माहिती आहे ना, ती फक्त बोलते ग. हॅलो. ए बाबा, ती मुलगी फार हट्टी आहे हा, ती काही पण करू शकते. तू जाऊन बघ ना एकदा. ठीक आहे. श्वेता श्वेता. दादा दार उघडा, नाहीतर मी खरंच खिडकीतून खाली उडी घेईन. हा टाक 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 उडी, बिंदास टाक. आम्ही घाबरत नाही तुझ्या या पोकळ धमक्यांना, कळलं ना? असं का? हो हो. थांब थांब, तुला दाखवतेच. तुषार, काय बोलतोयस तू? अगे काही नाही ग, ती अशीच धमक्या देत असते आम्हाला. श्वेता. तुषार, तुषार काय झालं? श्वेता 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 श्वेता. बाय बाय. श्वेता 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 श्वेता, दरवाजा उघड. श्वेता बस आता बोल. श्वेता 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 श्वेता, दरवाजा उघड. तुषार काय झालं? आशू, ही श्वेता आम्हाला आतमध्ये कोंडून गेली आहे. काय? हो. बरं तू थांब, मी येते लगेच घरी. हा श्वेता. सुटलो बाबा एकदाच. ए बरं झालं आलास, चल माझ्यासोबत. कुठे जायचंय? ए चल रे तू ए माझ्यासोबत. मी नाही येते, मला घरी जायचंय. तुझा चल लवकर. अरे तू पेट्रोल टाकणार? डोक्याची मंडई करू नको, चल लवकर. ए, ताई यार तू ना अशी का करतेस यार? तू ना ऐकतच नाही यार ताई माझं. दिवसभर फिरत असतोस. अरे फिरतोय म्हणजे काय, मी कामच करतोय ना. सोबत आलं तर काही बिघडेल का? आणि जागा तू तू. काही काही हा, बिघडेल? बस चल, बस काय लवकर घरी बस. जाऊन अभ्यास करणार आहेस का? जाऊ दे नाही. मला. मग मला एक काम करायला तुला काय प्रॉब्लेम आहे? एक तर ही एवढी मोठी बाईक घेऊन ठेवली. चल. काय घेतात तुम्ही आजकालचे मुलं काय माहिती? मला कोंडून ठेवतात काय? बस आता बोंबलत दादा. आणि ती आई पण तशीच, त्याच ऐकते काय. हे हा तो पिझ्झावाला आहे, म्हणजे हा याच एरियात राहतो. त्याला बघतेच आता मी. ताई
आई तुम्हाला इथे कशाला आणलंयस? अरे तुषार अडकला इथे वरती रूम मध्ये. कोण तुझं? तुझी होणारी जीजू. अरे पण मी वर नाही येत ना, मी इथेच थांबतो ना बाईक जवळ. तू जाऊन येत वरती. काय झालं? मी इथेच थांबतो ना. येणारेस की दिवस फटका. चल खाली. चल लवकर. नाही येत. बाईक तर इथे नक्कीच हा वर गेला असेल. येऊ दे खाली, बघतेस तर. मी नाही तिथे. मी निघतोय. लिफ्ट बोलव. हॅलो. हा आशू, आलीस तू? अरे तुझ्या डोअर लॉक आहे. अरे दरवाजा बाहेरून लॉक आहे. अरे एक चावी बाहेर आहे बघ. आशू, एक सेफ्टी चावी तिथे बाहेरच असेल बघ. हा एक मिनिट बघते. काय करतेस? गप्प बसतोस का? काय करतेस काय ताई? असं कोणाच्या पण घरात घुसायचं नसतं ग. चल बसतोस का? अगं चल ना, असं नसतं जायचं. सापडली. अगं, सापडली म्हणजे? सापडली. ताई आपलं घर नाही. ताई मी नाही येते आतमध्ये. आशू आशू आशू, थँक गॉड तू वेळेवर आलीस. हे सगळं ठीक आहे. आपल्याला श्वेताला शोधायला जायला पाहिजे. ती खालीच गेली असणार. मला माहिती कुठे गेली ती. आई मी आलो. चल पटकन. रोहन, बरं झालं तू पण हिच्यासोबत आलास. हो. चल आमच्यासोबत. हो. मी कशाला येतोय? अरे तू काय करणार असं घरी जाऊन? तू आमच्यासोबत आलास तर तिला शोधायला मदत तरी होईल. अरे पण मी तिला ओळखत पण नाही दादा. ठीक आहे, जातो का? चल निघ लवकर. पण बेस्ट. हॅलो. पण त्याची ओळख करून दिली असते. गेले कधीची कटकट लावली त्यांनी. जाऊ दे. करून दिली असते ना मी अरे तिच्याशी. तो सकाळपासून कटकट लावते. जाऊ दे. बसेल त्याला काहीतरी काम. त्याला श्वेताला शोधायचंय. कुठे जायचं? निघून सांग, जाऊया. कुठे जायचं? बेस्ट असेल. ओय खूप. रोहन, मला फसवून पळतोस काय? तुला काय गरज होती त्याला मारायची? आता मला काय माहिती तो तुझ्या गर्लफ्रेंडचा भाऊ आहे म्हणून. श्वेता, एक बेसिक कॉमन सेन्स आहे. त्याला काही झालं असतं मग किती महागात पडलं असतं आपल्याला. झालं तर नाही ना. आणि अच्छा. चूक झाली भाऊराया, चुकलं माझं. चल त्याला सॉरी बोल. काय? त्याला सॉरी बोल. चल. मी नाही या सॉरी बोलणार त्याला. त्यांनी माझे पैसे चोरले आणि मी का सॉरी बोलू? अगं कसले चोरले आहेत? तुझी चूक आहे मुळात. तुला काय गरज होती आईला पैसे ट्रान्सफर कर म्हणून सांगायची? आणि तो म्हणतोय ना 24 तासामध्ये रिफंड होतील म्हणून पैसे. एवढं समजत नाहीये तुला मूर्ख. चल सॉरी बोल त्याला. मी सॉरी बोलणार नाही. श्वेता सॉरी बोल. हा मी सॉरी बोलणार नाही. श्वेता तुझं अति होतंय हे सगळं. तुषार, राहू दे. तिला सॉरी नसेल बोलायचं तर उगाच फोर्स करू नको तिला. अरे असं कसं? चूक केली ना त्याने, बस सॉरी बोलायला काय हरकत आहे? तू सॉरी बोल ग. चल. तुषार सोड ना आता. असं कसं सोड? एक तर चुका करायच्या, मनाला वाटेल तसं वागायचं. आता काय लहान राहिली आहे का ही? दादा, पैसे रिफंड झालेत. वा, झाले रिफंड? झालं समाधान? मला माहिती होतं ते येणार आहेत. चल सॉरी बोला आता त्याला. चल उठ. मूर्ख कुठली. तुषार, थांब ग. आई, पैसे आले रिटर्न. बरं झालं एकदाचे पैसे आले ते. आणि सॉरी. सॉरी. श्वेता, श्वेता थांब. थांब श्वेता. तुषार, बघितलंस कसली स्वार्थी आहे ही? कसला इगो भरला हिच्यामध्ये. आता सॉरी बोलायला कसला आला इगो? जाऊ दे तिला. तू शांत हो. आम्ही पण निघतो. तसे उशीर झालाय आम्हाला. हा. रोहन, चल निघूया आपण. आई येते मी. श्वेताचा राग वगैरे मानू नकोस हा. राग कसलाई, लहान आहे ती अजून. अगं पण तू तर मोठी आहेस ना, मग का लग्नाची वाट बघायला होता आम्हाला? आई आपण या विषयावर नंतर बोलूया. त्यांना उशीर होतो. त्यांना जाऊ दे. चल रोहन. घेते मी. आरामात. आलो मी. रोहन, तू गाडी काढ. मी आलेस. तुषार, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. जाम थकलोय यार आशू.
अरे मला नाही वाटत आपली ही साठालोटाची आयडिया वर्कआउट होईल. सगळं ठीक होईल. असं समज की आजचा दिवसच खराब होता आणि तसे जे नशिबात आहे ते होणारच. त्याला कोणी थांबू शकत नाही. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. निघते मी. आशू, हां बोल ना, काय झालं? तू आहेस ना सोबत? वेडा आहेस का तू? मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. निघू आम्ही. तुषार, काळजी घे. निघू आम्ही. जानक दन लिख ले मन जाए वेदार दे रामत पैजर. हाय. काय पाहिजे? त्या दिवशी डोकं फोडून भागलं नाही का तुमचं? ऍक्च्युली मी तुला सॉरी बोलायला आली. सॉरी. आणि तुम्ही? कधी कधी ना मी जास्तच करून जाते. सॉरी. हेच सॉरी त्या दिवशी सगळ्यांसमोर आलं असतं तर जास्त आवडलं असतं मला. पण ठीक आहे, उशिरा का होईना शान पण आलं. कॉफी? काय? कॉफी पितोस तू? हो, कॉफी पितो मी, पण आता ऑर्डर डिलिव्हर करायला जायचंय आणि एवढ्या मागण्या शॉपची कॉफी परवडणार नाही ना मला. मी पाचते तुला कॉफी, फक्त झालं. का? पस्तावा वगैरे व्यक्त करायचा आहे का? तसंच काहीच. नाही, फुकटाची कॉफी पित नाही ना मी. सॉरी, नेक्स्ट टाइम. चहा? चहा तर पिशील ना, तो स्वस्त असतो. चहाने ऍसिडिटी होते मला. ए, तू चहा पिणार आहेस का नाही ते सांग. नाटकं करू नकोस. मॅडम विसरताय का तुम्ही सॉरी बोलायला आलेला? आठवत आहे ना? हो हा. सॉरी, पण बरं, आधी ऑर्डर डिलिव्हर करू आणि मग चहा. ठीक आहे? चला. थँक्यू. बाकी तू फुल टाइम हेच करतो की अजून काही? नाही, हे तर असंच पार्ट टाइम पॉकेट मनीसाठी. फुल टाइम मी MBA करतो, सेकंड इयरला. वा, म्हणजे सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी हे काम. इम्प्रेसिव्ह. तू काय करतेस? मी फॅशन डिझायनिंग करते. अच्छा, म्हणून ऍटिट्यूड डिझायनर लेवलचा आहे का? ए, माझा पण एक मित्र आहे, तो पण हेच करतो. याचं पण एक दुकान आहे, त्याचं नाव आहे कुलदीप लेडीज टेलर. ए बाबा, फॅशन डिझायनिंग म्हणजे काही टेलरिंगचं काम नसतं. मस्ती करतोय मी. चल. ठीक आहे. फ्रेंड्स? फ्रेंड्स? परत डोक्यात बांबू घालणार नसशील तर विचार करू शकतो. ए जाऊ दे ना, मी बोलले ना तुला सॉरी. ठीक आहे, फ्रेंड्स. तुला कुठे ड्रॉप करायचं? नाही, मला कॉलेजला जायचंय. बरं, ठीक आहे, चालेल, निघतो मग. हो. ऐक ना, तू रोज कॅफेला किती वाजता येतोस? का? ते तुला ना परवडणारी कॉफी पेंडिंग आहे ना. उद्या 11 वाजता. ठीक आहे? ओके, डन. वर्क्स. बाय. बाय. काय बघत बसलाय? दादा, 2 अमेरिकानो. अमेरिकानो आवडते वाटतं. हो, त्यात अमेरिका आहे ना म्हणून. जोक नाही करत, सिरियस आहे. माझं स्वप्न होतं अमेरिकेला जाऊन सेटल व्हायचं, न्यूयॉर्क मध्ये जाऊन ना मास्टर्स करायचं. का नाही गेलीस? तुझ्या बहिणीमुळे. माझ्यामुळे? माझा काय संबंध? तुझा काही संबंध नाहीये, पण तिला असं वाटतंय की तुझ्यामुळे मी US चा जॉब रिजेक्ट केला. मला नाही समजलं. माझ्या दादाला ना US कडून एक मोठी जॉब ऑफर आलेली. आम्ही सगळे खुश झालेलो.
मला तर वाटलेलं ना की माझं तिकडे जायचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मग तुझी बहीण आली. दादा म्हणाला की आशूला सोडून कुठेच जाणार नाही. त्यांनी जॉब नाकारला आणि माझं US ला जाण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं. अच्छा, म्हणून ती त्या दिवशी मला पनवती बोलली तर. अरे पण मी तर तुला बोलली होती US ला जा. तूच म्हटलास की आईला आणि श्वेताला सोडून जायची इच्छा नाही. नाही, ते कारण होतच. मला तुलाही सोडून जायचं नव्हतं. तुषार, मग तू हे आधी सांगायला पाहिजे होतं मला. आता तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती मोठा गैरसमज निर्माण झाला. तिला असं वाटत असेल की मीच तुला जाऊ नाही दिलं. हो, तिच्याचमुळे. आणि म्हणून ना मला तुझ्या बहिणीचा खूप राग आहे. हा गैरसमज मला आत्ताच्या आता क्लिअर करायला हवा. तू एक काम कर, तू आता श्वेताला कॉल कर. मला बोलायचंय तिच्याशी. मी बोलून घेईन तिच्याशी नंतर. उद्या मला तुझ्या घरची सून बनवून यायचंय. ही मिसअंडरस्टँडिंग क्लिअर व्हायला हवी. तू आत्ताच कॉल कर तिला, नाहीतर मी करते. ए नाही थांब, लावतो मी. हा. हॅलो. हॅलो श्वेता, हा बोल ना दादा. कुठे आहेस? मी आता कॉलेजमध्ये. बरं, कधीपर्यंत फ्री होशील? 4 वाजता सुटे. बरं ठीक आहे. काय झालं, काय बोलली? ती कॉलेजला आहे, फ्री झाली की कॉल करेन म्हणजे. पण आपली भेट होईल ना तिच्यासोबत आज? हो भेटूया. पण मला आता खूप भूक लागली. चल आपण काहीतरी खाऊन घेऊया ना. हा चालेल. चल. चल. छान खोटं बोलतेस यार. का तू बोलत नाहीस कधी? का फक्त चोरून पळून जातोस? ठरलंय ना आपल्या जुन्या गोष्टी नाही काढायच्या. काय यार, बरं बरं ठीक आहे. कॉफी घे, थंड होती. ओ शिट, दादा. अगं ताई पण आहे. ती तू इकडे काय करतायत? मी इथून जा तू. श्वेता, तू इथे? तू खोटं बोललीस माझ्याशी? आणि कोणासोबत आलीस इथे? रोहन. मला कोणी सांगेल नेमकं काय चाललंय हे? मी सांगते दादा. त्या दिवशी रात्री मला अजिबात झोप आली नाही. मला खूप गिल्टी फील झालं. म्हणून दुसऱ्या दिवशी मी ह्याला सॉरी बोलायला भेटले आणि तेव्हापासून आमची मैत्री सुरू झाली. आम्ही फक्त कॉफी घ्यायला भेटलेलो. आमच्यात असं काही नाहीये दादा. हा, काहीच नाही, काही नाही. मी म्हटलं होतं ना तुषार तुला, शेवटी जे नशिबात आहे ते होणारच. मला कोणीही बदलू शकत नाही. खरंय. वेडाबाई, आम्हालाही हेच हवं होतं. म्हणजे मी तुझं ज्याच्याशी लग्न ठरवलं होतं, ज्या मुलाशी तुझं लग्न होणार होतं, तो दुसरा कोणी नाहीये, तो रोहनच आहे. काय? नाही 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 प्लीज प्लीज. हा म्हणजे तुषारचाच प्लॅन होता की साटलोट करायचं. साटलोट म्हणजे मी लग्न करून ह्यांच्याकडे जाणार आणि आशू लग्न करून आपल्या घरी. पहिलं कसली हुशार आहे. दादा, अरे पण आम्ही फक्त मित्र आहोत रे. हो, आमच्या डोक्यात असं काहीच नाहीये. खरं? हे बघा, तुम्ही माना अगर नका मान, पण युनियर्सच्या मनात जर हे असेल तर आपण तरी काय करणार ना. हा? दादा, पण आम्ही अजून शिक्षण पूर्ण करतोय आणि आत्ताशी ओळखायला लागलो रे आम्ही एकमेकांना. आणि तू डायरेक्ट लग्नापर्यंत कसं जाऊ शकतो? आणि तुमच्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून तू आमच्या दोघांच्या आयुष्याचा गेम करतोय. ए, नाही 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 नाही, श्वेता, तुझं काय मला मान्यच नाही. काय प्रॉब्लेम आहे? नेहमी डिस्कशनच्या वेळी पळून का जाते ही? अरे यार श्वेता. तुषार, तू थांब, मी बोलते तिच्याशी. ताई तू कुठे जाते? मी थांब रे तू. श्वेता, श्वेता थांब ना. श्वेता ऐक तर माझं. काय मूर्ख मुलगी आहे यार. नेहमीच जायचं. श्वेता, श्वेता थांब. मला तुझ्याशी बोलायचं नाही. पण मला बोलायचंय. काय बोलायचंय तुला? काय ग, तुझा प्रॉब्लेम काय नेमका? कुठं काय? काहीच नाही. तुला काय वाटतं मला काही समजत नाही? समजतं ना. मग जा ना माझ्या दादाच्या आयुष्यातून. का मानगुटीवर बसलीस त्याच्या? श्वेता, तोंड सांभाळून बोल. मी त्याच्या मागे नाही लागलीये. प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. प्रेम करतेस ना, मग का त्याच्या आणि त्याच्या करिअरच्या आड येतेस? का जाऊ दिलं नाहीस त्याला अमेरिकेला? तुला असं वाटतं का की तुझा दादा प्रेम या असल्या फालतू गोष्टीसाठी त्याच्या करिअरला सॅक्रिफाईस करेल? एवढंच ओळखलंस का तू त्याला? मग का गेला नाही तो? कारण तो तुझा मोठा भाऊ आहे म्हणून. बाबा गेले तेव्हा किती वर्षाची होतीस ग तू?
चेहरा तरी आठवतो का तुला बाबांचा? सकाळी कॉलेज, दुपारी पार्ट टाइम जॉब, दिवस दिवस उपाशी राहून त्यांनी तुला लहानाचं मोठं केलंय. जसं तुझं स्वप्न होतं ना अमेरिकेला जाऊन सेटल व्हायचं, लक्झरियस लाईफ जगायची, तसं त्याचंही स्वप्न होतं. आणि त्याच्या कर्तृत्वावर त्यांनी ते मिळवलं सुद्धा होतं. जॉब लेटर असं असं हातात होतं ग त्याच्या. पण त्याने त्या दिवशी तुझा आणि आईचा विचार केला आणि स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं. का माहितीये? कारण त्याला माहिती होतं की तू लहान आहेस अजून. या वयात जर आईला परदेशात नेलं तर ती तिथलं कल्चर समजणार नाही. तिथे ती राहू शकली नसती, एकटी पडून गेली असती ती. म्हणून नाही गेला. आणि तू काय बोलली त्याला त्या दिवशी? की बाबा गेल्यापासून तू आमच्यासाठी काय केलंय. वा, मोठा भाऊ ना हा बापासारखा असतो. मान्य करते की त्याला त्याचं प्रेम दाखवता येत नाही, पण तो त्याचं प्रेम त्याच्या जबाबदाऱ्यातून निभवत असतो. आणि तू काय केलंस? तू ना श्वेता, तुझा प्रॉब्लेम हा नाही आहे की तू दादा अमेरिकेला गेला नाही. तुझा प्रॉब्लेम हा आहे की तुला अमेरिकेला जाता आला नाही. कारण तू एक नंबरची स्वार्थी आहेस, सेल्फिश आहेस तू. दादा, श्वेता, दादा मला माफ कर, माझं चुकलं. माफी कसली मागतेस? काय झालंय? काय झालंय? मला माफ कर. मी तुझं कधीच ऐकलं नाही, तुला कधीच समजून घेतलं. आईला पण सारखी बोलत असते मी, आईला पण खूप बोलले मी खूप वाटते. मला माफ कर. इट्स ओके, इट्स ओके. शांत हो, ठीक आहे. बस बस पाणी. सॉरी. इट्स ओके. बघा, आम्ही तुम्हाला फोर्स करत नाही आहोत. तुम्हाला जमत असेल तर आपण पुढे जाऊया, नाहीतर काही हरकत नाही. दादा पण किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, किती दिवस थांबणार आहात तुम्ही? तुम्हाला कधीतरी लग्न करावं लागणार ना. मी तरी काय करू? माझ्याकडेही काही पर्याय नाहीये. काढूया ना दुसरा कोणता तरी पर्याय. दादा, मला थोडा वेळ हवाय कशासाठी? लग्नाचा विचार करायला. ताई आता काय चाललंय? नाही म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न झालं पाहिजे म्हणून आम्ही दोघांना लग्न करायचं, हे किती लॉजिकल आहे. नाही प्लीज, आपण दुसरा कोणता तरी मार्ग शोधू. ठीक आहे, मग काढा तुम्हीच पर्याय. प्रॉब्लेम हाच आहे ना, तुमच्या दोघांचं लग्न झाल्यावरती माझ्या आईबाबांकडे लक्ष कोण देणार? बरोबर ना? मग मी आहे ना. आधी स्वतःचे कपडे धुवायला शिकली. यार ताई, आपण मेट ठेवूया ना त्यासाठी. रोहन, हे सगळं करून झालंय म्हणून तर आम्ही हे साटं लोटं ह्या डिसिजनवर पोहोचलोय ना. दादा, असं केलं तर आशूच्या आई बाबांना आपल्याच घरी शिफ्ट केलं तर? आई बाबाची जनरेशन माहिती आहे ना कुठली आहे. ते जवळच्या घरचं पाणी पिणार नाही आणि घरी राहायला खूप मोठी गोष्ट आहे. नाही, शक्य नाही. दादा मग एक काम कर ना, तुझं ना आमच्याकडे घर जावे पडून. घर जावाई नाही हा दादा, आपली आई सुद्धा हिच्या आई बाबांच्याच जनरेशनची आहे ना. आणि त्या दिवशी घर जावाई बोलल्याच्या नंतर किती चिडलेली ती आपल्यावर. हा, नाही बाबा, तुम्हीच ठरवा आपण काय करायचं इथे. दादा, मग तुझ्या आई बाबांना आमच्या घराच्या शेजारी एखादा फ्लॅट विकत घेऊन देऊ. ए, तुमच्या एरियात फ्लॅटचे रेट माहितीये ना काय सुरू आहे? मला फ्लॅट विकत घ्यायला नाही परवडणार. मग रेंटवर घेऊयात, मग तर झालं. ही आयडिया चांगली आहे. म्हणजे ते आपल्या जवळही राहतील आणि आपल्याला लक्षही ठेवता येईल त्यांच्यावर. आणि सगळ्यांनाच त्यांची काळजी घेता येईल. हा, पण हे सगळं आई बाबांशी बोलणार कोण आहे? हे मी नाही हा, माझी नाही बाबांशी बोलायची हिंमत नाही. मला भीती वाटते. ठीक आहे, मग मी बघतो. ए बाबा, तू राहू दे, वेळ आल्यावर मी बोलेल. तू करायला जायचंय का नाही व्हायचंय? करायला जायचा गणपती आणि व्हायचं मारुती. मारुती? कोण मारुती? मला म्हण आहे ती. बाबा, आम्ही असा निर्णय घेतलाय की माझ्या लग्नानंतर तुम्ही दोघंही माझ्याबरोबर शिफ्ट व्हाल. कुठे? तुषारच्या घराजवळच एखादा फ्लॅट बघायचा आणि तिथे तुमच्या दोघांनाही शिफ्ट करायचं. म्हणजे 24 तास माझं तुमच्याकडे लक्षही राहील आणि तुमची देखभालही करता येईल. पण बाळा, तुला कोणी सांगितलं हे उद्योग करायला? बाबा, पण तुमची तब्येत, आईची औषधं, डॉक्टर, हे सगळं कसं मॅनेज करायचं? हे बघ, हे ना तुला काहीही करायची गरज नाही. जसं तुम्ही आमच्यासाठी काही प्लॅन केलेत ना, तसं आम्हीही काहीतरी प्लॅन केलंय. आम्ही फक्त तुझ्या लग्नाची वाट बघतोय.
म्हणजे आम्ही ठरवले तुझ्या लग्नानंतर गावी जाऊन राहायचं. खूप कंटाळा आलाय ग या शहरी जीवनाचा. ताजी हवा, आपली माणसं, त्यातच आयुष्याचे शेवटचे दिवस घालवायचं असं ठरवलंय. नाही नाही बाबा, तिथे तुमच्याकडे कोण लक्ष देणार? खूप आहे. तुझे काका, पुतणे, आयुष्य गेलं ग या शहरी जीवनात. पण शहरात एकही आपला माणूस म्हणून जोडता आला नाही. म्हणून आयुष्याचे शेवटचे दिवस आपल्या गावात जाऊन आपल्या रक्ताची नाती जपावी असं म्हणतोय मी. पण बाबा, पण बिन काही नाही बाळा, तुझी काळजी समजू शकतो. पण आता आम्हाला आमच्या मनासारखं जगू दे. आम्ही निर्णय घेतलाय. तू आडवी येऊ नकोस. आई बाबा, तुम्ही दोघं गावी गेल्यावरती माझं काय होणार? माझं शिक्षण, करिअर ह्याचं काय होणार? अरे आता तुम्ही समर्थ आहात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. तेवढं स्वावलंबी केलंय आम्ही तुम्हाला. हा, बाबा तुम्ही असं का बोलताय? बस झाले आता सगळ्या जबाबदाऱ्या. खूप केलं रे आम्ही तुमच्यासाठी. आता ना आम्हाला आमचं आयुष्य जगू देत थोडंसं. काय जगणार आहात? आई तुझे गुडघे गेलेत. बाबांना स्वतःला सावरायला पण अवघड होतं. तुम्ही एकमेकांना सांभाळणार की स्वतःला? कसं करणार हे सगळं? खरंच सगळ्याचा खूप कंटाळा आलाय ग. रोज उठून तीच औषधं, ह्या 4 भिंती. थोडा तरी बदल खरंच गरजेचा आहे ग. थोडा बदल करून तर बघू दे. कदाचित आम्हाला आमचं आयुष्य जगता येईल. म्हणजे तुमचा निर्णय झालाय? हे बघ बाळा, आयुष्यभर आम्ही दोघं नवरा बायको म्हणून एकमेकाच्या निर्णयाला विरोध करत आलो. पण आत्ता कुठं आमचं एकमत झालंय. आता तरी आम्हाला आमच्या मनासारखं जगू दे. तू आडवी येऊ नकोस. ठीक आहे, असं असेल तर मी कोणाची? माझीच आहे ना, मग मला पण जावं लागणार. पण मग तुझं शिक्षण आहे, करिअर आहे, आणि मी माझा विचार नाही केलास तू? काय म्हणजे? म्हणजे तू विसरलास का दादा म्हणाला आपलं साठलोटा करायचं म्हणून, आणि त्यांचं लग्न होणार आहे मग आपलं? एक मिनिट, तू खरंच आपल्या दोघांच्या लग्नाचा विचार करतेस की काय? का तू नाही करत आहेस? मला वाटलं आपण फक्त असे सगळं कॅज्युअली चाललंय. कसं रे तू बावळट आहेस तू. अगं श्वेता, तू खरंच माझ्यावर प्रेम करतेस का? तुला तुला कळत कसं नाही? तू सगळं कसं बोलून सांगायला लागतं रे. खरं? जा यार तू. अगं सांग ना श्वेता. बोलू नकोस तू. श्वेता ऐक ना ग. श्वेता, बरं जातो मग मी. हा निघ मग.